नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते। तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलात की मी हस्बंड भाजी घेऊन आले होते। तर आज मी गेले होते, खूप लेट ब्लॉग्स येत आहेत। गेल्या संडेला हस्बंड घेऊन आले होते भाजी, आणि मी ह्या संडेला गेले होते त्यांच्यासोबत। मला पण भाजी मार्केट बघायचं होता आणि तुम्हालाही दाखवायचं होता की तो भाजी मार्केट कसा आहे। खरंच खूप गोंधळ होता तिथे, आणि कशी भाजी घेत होते मला समजलंच नाही। जसं आपण नॉर्मली शॉपवर घेतो तसं नाही, एकदम होलसेल सारखं होतं। तर तो ब्लॉग हे जे ब्लॉग आहे ते खूप लेट येत आहेत आता। तर थोडंफार प्रॉब्लेम्स झाला आहे, आणि आज माझ्यासाठी हजबंडनी गजरा आणला आहे। कसा वाटतोय तर शेअर करीन तुमच्यासोबत काय काय प्रॉब्लेम्स झाले होते। त्याच्यामुळे ब्लॉग्स मी बनवतच नव्हती, किंवा व्हिडिओ छोटे मोठे बनवून मी एडिटिंग करत नव्हती आणि अपलोड करत नव्हती। तर शेअर करीन नक्की तुमच्यासोबत की काय माझ्यासोबत प्रॉब्लेम झाला होता। चला आता ब्लॉगला मी कंटिन्यू करते आहे। तर इथे मी निघाली आहे भाजी मार्केटला, आणि किती ब्युटिफुलचा सनराईज होतं आहे। आणि इथे थांबले होते हजबंड, काहीतरी काम करत होते त्याच्यामुळे। तर त्याच्यानंतर बस निघालो आहे, आणि खूप एकदम सामसूम संडेच्या दिवशी एकदम शांतता असते। आणि हे इथे खूप मोठी बिल्डिंग होती जी तुटली आहे। तिथं एक दोन शॉप होते जिथे मी काम करायची। आणि हा आहे मच्छी मार्केट भाजी मार्केट आतमध्येच आहे, पण हे असे रस्त्यावर बसतात। आणि भाजी बघा किती फ्रेश आहे, आणि खूप गोंगाट होता इथे। आणि इथे तर भाजीवालीच दिसत नव्हती, आणि भरपूर मच्छी होती, आणि आय थिंक सस्ती होती, त्याच्यामुळे सकाळी खूप गर्दी असते इथे। आणि हे मला समजलंच नाही काय आहे, तर हे माखूल आहे। हजबंड बोलले ही माखूल आहे म्हणून। आणि इकडे खूप प्रमाणात भाजी होती, आणि फळं वगैरे होते। आणि हा आहे भाजी मार्केट। तर इथे असं आहे की त्या जी भाजीवाली आहे तिच्याकडनं आपण पिशव्या घ्यायच्या भरपूर, आणि जितकी आपल्याला हवी आहे तितकी, हे बघा हे वांगी वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये भरायचे, आणि एकत्र मग ती वजन करते। ह्या ताई आहेत भाजीवाल्या, आमच्या ओळखीच्याच आहेत। आणि भाजी खरंच इतकी फ्रेश, म्हणजे सकाळी लवकर येते भाजी, आणि डायरेक्ट इकडे 8-9 वाजेपर्यंत संपून पण जाते भाजी, आणि एकदम फ्रेश। तर मी बस पाहत होते, फर्स्ट टाईम गेले होते तर हजबंड इकडनं भाजी आणून माझ्या हातात देत होते, कारण की त्याच्यानंतर जिथं त्या ताई बसल्या तिथे वजन करायचं, आणि मग आपापली भाजी घेऊन जायची। तर इथे बिलिंग करतायत, वजन वगैरे करतायत। तर ही गर्दी आहे इथे। हजबंड गेले होते पुढे, आणि मी मागच थांबली होती। पालेभाजी म्हणजे प्रत्येक भाजी अवेलेबल होती। तर ही आहे आमची भाजी, फायनली घेतली आम्ही। भरपूर आहे, घरी गेल्यानंतर दाखवेन। तर बस मला चहाची तळप आली होती, तर हजबंड बोलले की ठीक आहे चहा पिऊया। पण त्यांनी मसाला दूध घेतला होता, आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये होता, पण खरंच खूप टेस्टी होता मसाला दूध। बस त्याच्यानंतर आलो घरी, आणि ही आहे भाजी, कोथिंबीर, आणि कोथिंबीरचा मस्त जोडा भेटला आहे। त्याच्यानंतर बीटरूट आहे, इकडे मिरच्या, आलं वगैरे आहे, इकडे भेंडी आहे, आणि गवार आहे, फरसबी, फ्लावर, कोबी, आणि गवारची भाजीचाच बेत होता। गवारची भाजी बनवत होते आज। आणि हे तर कालच खरेदी केले होते, कांदे बटाटे म्हणजे सर्वच सामान आलं होतं। आणि त्याच्यानंतर संडे मार्केट भरतो तिकडे गेले होते। तर हे डिशेस आणलेत, आणि सर्व तुम्हाला दाखवण्याच्या चक्करमध्ये खाली पडले। तर हे डिशेस मी आणले, दिवा ठेवते त्याच्या खाली, कारण तेल थोडं लीक होतं, त्याच्यामुळे ह्या डिशेस आणल्यात मी। 10 रुपयाला एक, खूप मस्त भेटले। त्याच्यानंतर जेव्हा आराम काय नाही आहे, तर भाऊ बोलला की चल माझी गाडी वॉश करायची आहे, तर मला हेल्प कर। तर तो इथे गाडी धुतोय।
तर ही आहे माझ्या भावाची गाडी आणि त्याची खूप फेवरेट, खूप एकदम व्यवस्थित ठेवतो तो त्या गाडीला. बस त्याच्यानंतर आणि हा इथे जेव्हा तो गाडी धुवत होता ना तेव्हा हा इथे कुत्र्याचं पिल्लू आहे. तर तो थोडंसं आय थिंक म्हणजे खूप पिल्लं होती हिची ह्या डॉगची, पण एकच राहिलं त्याच्यातनं, बाकीचे आय थिंक मेले आणि हा पण खूप कमजोर वाटत होता. बस त्याच्यानंतर संध्याकाळी बहीण आणि मी गार्डनला गेलो होतो. तर इथे आम्ही पिझ्झा खाल्ला. तर हा पिझ्झा फक्त आणि फक्त 40 रुपयाचा आहे आणि इतका टेस्टी आणि आमच्या इथला फेमस आहे. दोघं हस्बंड वाईफ आहेत, छोटीशी टपरी आहे त्यांची. तर ते लोक भाकरी पण सेल करतात आणि सँडविच आणि पिझ्झा वगैरे सेल करतात. 40 रुपयालाच आहे, पण भरभरून म्हणजे जे काय टाकतात व्हेजीज वगैरे ते जास्त क्वांटिटीमध्ये टाकतात. आणि असं गॅस स्टोववर शेकतात. आणि इथे तिने 10 रुपयाच्या कैऱ्या घेतल्या होत्या. कैऱ्या आता मार्केटमध्ये यायला लागल्यात. आणि हा आहे पिझ्झा फायनल लुक. आणि खरंच खूपच टेस्टी लागतो हा पिझ्झा. आमच्या दोघी बहिणींचा खूप फेवरेट आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा. थँक्यू.